हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे आज स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 500 अंड्यांचं फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर, जे पूर्णतः ॲल्युमिनियमच्या बॉडीमध्ये बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये जे ट्रे तुम्हाला मिळणार आहे हे देखील ॲल्युमिनियमचेच मिळणार आहेत। तर हे जे फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक मिळेल, त्याचनंतर ह्युमिडिटी ऑटोमॅटिक मिळेल, त्याचनंतर टर्निंग तुम्हाला याच्यामध्ये ऑटोमॅटिक मिळेल, ओव्हरहीटिंगचं सुद्धा फंक्शन याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही जे टेम्परेचर कंट्रोलर लावलेलं आहे हे देखील खूप हेवी आणि खूप चांगल्या क्वालिटीचं लावलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये अडचण येणार नाही। दुसरी गोष्ट, ट्रे सगळे ॲल्युमिनियम असल्यामुळे याची जी लाईफ आहे ही लॉंग लाईफ आहे। टेम्परेचर ऑटोमॅटिक आहेच, ह्युमिडिटी चांगली बनण्यासाठी आम्ही इथे फॉगरचा सुद्धा वापर केलेला आहे, जेणेकरून ह्युमिडिटी तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला एक योग्य असा रिझल्ट इथे मिळेल। तर याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचरचं काही करायची गरज नाहीये, ज्या काही सेटिंग्स आहेत त्या इथूनच तुम्हाला होऊन येतात। म्हणजे पहिली गोष्ट, इथे तुम्हाला कुठलंही बटन दाबण्याची गरज नाहीये, कारण की प्रत्येक प्रकारची सेटिंग म्हणजे टेम्परेचरची सेटिंग झाली, ह्युमिडिटीची सेटिंग झाली, एक रोटेशनची सेटिंग झाली, ओव्हरहीटिंगची सेटिंग झाली, अशा प्रत्येक प्रकारच्या सेटिंग इथून तुम्हाला रेडी प्रकारे होऊन येणार आहेत। तुम्हाला इथे फक्त ट्रेचे पिना लावायचे असतात, त्या मी तुम्हाला दाखवतो कशा लावायच्या। इथे तुम्ही पाहू शकता हा जो आपला अंड्यांचा ट्रे आहे याला इथे मेल आणि फिमेल पिन दिलेली आहे। ही मेल आणि फिमेल पिन फक्त आपल्याला कनेक्ट करायची आहे, बाकी याच्यामध्ये दुसरं काहीही करायची तुम्हाला गरज पडत नाही। प्रत्येक ट्रेला इथे आपण सेपरेट मेल फिमेल पिन दिलेली आहे। याच्याचा बेनिफिट तुम्हाला असा मिळेल की याच्यामध्ये एका वेळेस समजा तुम्ही 500 अंडी तुमच्याकडे अवेलेबल जरी नसतील तर तुम्ही एक एक ट्रे पाठीपुढे लावू शकता। जसं 500 अंडी समजा तुमच्याकडे एका वेळेस अवेलेबल आहे तर तुम्ही एका वेळेस याच्यामध्ये 500 अंडी ठेवू शकता। पण समजा तुमच्याकडे एका वेळेस 500 ताजी अंडी उपलब्ध होत नाहीयेत, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की बाबा हा एका ट्रेला सरासरी 80 ते 85 अंडी बसतात, तर तुम्ही आज एक ट्रे लावला, 2-4 दिवसाने हा ट्रे लावल्यानंतर त्याच्या पुढे दुसरा हा ट्रे लावला, अशा पद्धतीने तुम्ही फ्रेश अंडी 5 ते 6 दिवसाची जमा करून एक एक ट्रे देखील याच्यामध्ये लावू शकता। म्हणजे प्रत्येक याला तुम्हाला 6 ट्रे प्रत्येक वेळेस लावणं गरजेचं नाही। आम्ही कनेक्शन देखील प्रत्येकाचं सेपरेट दिलेलं आहे। याचा बेनिफिट हे आहे की तुम्हाला वेगवेगळ्या वेळेस तुम्ही अंडी लावू शकता, पाठीपुढे अंडी लावू शकता, मिक्स देखील अंडी लावू शकता। एका ट्रेला तुम्ही कोंबडीची लावली तर एका ट्रेला तुम्ही बदकाची लावू शकता, एका ट्रेला बटेरला लावू शकता, असंही पाठीपुढे ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता। आता याच्या सर्वात महत्त्वाचं काय आहे की अंडी आपल्याला नेहमी ताजी पाहिजे, ताजी आणि नर मादाला क्रॉस असलेली अंडी, अशा पद्धतीने आपल्याला अंडी सिलेक्ट करायची आहेत। ही अंडी तुम्ही सिलेक्ट व्यवस्थित केली तर तुम्हाला ही मशीन आरामात 90 ते 95% आरामात रिझल्ट देणार आहे। आता याच्यात महत्त्वाचं काय असतं की अंडी जी आहे ही नेहमी 5 ते 6 दिवसाची असावी जास्तीत जास्त। म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं 5 ते 6 दिवसापर्यंतची अंडी आपण इथे वापरायची आहेत। त्याच्यापेक्षा पुढची अंडी, शिळी अंडी, फ्रीजमधली अंडी अजिबात वापरायची नाहीयेत। दुसरी गोष्ट, नर आणि मादाला जे अंड क्रॉस होतं त्याच अंड्यांमध्ये जीव बनतो, त्याच्यामुळे अंडी जेव्हा आपण सिलेक्ट करू तेव्हा नर आणि मादाला क्रॉस असलेलं अंड गरजेचं आहे। तर हे कसं ओळखायचं, तर सिंपल आणि सरळ असा मार्ग आहे। प्रत्येक 10 कोंबड्यांच्या पाठी आपल्याला 2 ते 3 कोंबडे असणे गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक 10 कोंबड्यांच्या पाठी, 10 माद्यांच्या पाठी तुम्हाला 3 कोंबडे नर असणं गरजेचं आहे। हा रेशो आहे 10+3 किंवा 100+30 असा रेशो जेव्हा तुम्ही मेंटेन कराल तेव्हा तुम्हाला 90 ते 95% हॅचिंग आरामात मिळेल। याच्या 2-in-1 फायदा आहे दुसरा ट्रेमध्ये एक वेगळा फायदा असा आहे की याच्यामध्ये जी जाळी आहे ही मी तुम्हाला जवळून दाखवतो। याच्यामध्ये 2 प्रकारे आपण हा ट्रे बनवलेला आहे। 2-in-1 ट्रे आहे, म्हणजे तुमचं रोटेशनचं काम करण्याला हा ट्रे यूज होतो। ऑटोमॅटिकली दर 2 तासाला ते ऑटोमॅटिक रोटेशन होईल आणि जेव्हा तुमचं टर्निंगचं काम झालेलं असेल तुम्ही फक्त ही पिन काढून टाकायची किंवा हा ट्रे आपला वरचा जो आहे हा सेपरेट होतो, हा तुम्ही सेपरेट करू शकता। अशा पद्धतीने हा ऍडजस्टेबल ट्रे आहे आणि तुम्ही याला दोन्ही प्रकारे यूज करू शकता। हा याचा बेनिफिट आहे, म्हणजे सेटर पण तुमचा तिथेच आहे आणि हॅचर पण तुमचा तिथेच आहे। तर याच्यात महत्त्वाचं काय आहे की बाबा तुम्हाला अंडी ताजी सिलेक्ट करणं गरजेचं आहे, नर मादाला क्रॉस असणं गरजेचं आहे। सर्वात मोस्ट आणि प्लस वाला बेनिफिट हा आहे की मेटल बॉडी, ॲल्युमिनियम बॉडी असल्यामुळे याच्यामध्ये समजा लाईट गेली तरी देखील 5 ते 6 तासपर्यंत काहीही अडचण येत नाही, तेवढी ऊब याच्यामध्ये मेंटेन राहते। हा तुमचा सर्वात मोठाचा प्लस पॉइंट आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही इन्व्हर्टरवरती
तुम्ही याचा वापर करू शकता, कारण की हे ऑटोमॅटिक टेम्परेचर बनवत असल्यामुळे याच्यातले जे फंक्शन आहे ते कंटिन्यू चालू राहत नाही. जसं याच्यामध्ये पाहिजे तेवढी ऊब मिळाली की याचा हीटिंग एलिमेंट बंद होऊन जातात. इन्व्हर्टर वरती देखील याचा आरामात वापर करू शकता, हा याचा प्लस पॉइंट आहे. आणि नॅचरली समजा तुमच्या इथे लाईट गेली तास 2 तास 3 तास, त्याला काहीही फरक पडत नाही, कारण की याच्यामध्ये 5 ते 6 तास पर्यंत ऊब आरामात मेंटेन राहते. तर सर्वात महत्त्वाचं हे आहे याच्यामध्ये की अंडी ताजी सिलेक्ट करणे आणि त्याच्या व्यतिरिक्त नर आणि मादाला क्रॉस असणं गरजेचं आहे. दुसरं, आपण जे इथे फॉगर साठी जे दिलेलं आहे, हे तुम्हाला एक फॉगर याच्यामध्ये अवेलेबल असतो जो वापरण्यासाठी येतो. दुसरा फॉगर एक एक्स्ट्रा तुम्हाला नेहमी येतो. याच्यामध्ये तुम्हाला पाणी मेंटेन करून ठेवणं नेहमी गरजेचं आहे आणि हा एक भाग फक्त याच्यातला महत्त्वाचा आहे, कारण की ह्युमिडिटी जर तुमची कमी पडली तर प्रॉब्लेम हा येणार की आपल्याला अंड्यांमध्ये जीव तयार होऊन देखील तो बाहेर पडत नाही. त्याच्यासाठी फक्त आपण पाणी मेंटेन करायचंय. फॉगर असल्यामुळे तुम्हाला त्याची कधीही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने सिंपल आणि सरळ असा वापर आहे याचा. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये. ही मशीन बुकिंग केल्यानंतर 12 ते 15 दिवसात पोच होते. डिपेंड किती ऑर्डर आहे त्यानुसार. नॉर्मली 8 ते 10 दिवस, 10 ते 12 दिवस हा पिरियड नॉर्मली असतो पोच करण्यासाठी. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध केलेली आहे. याच्यामध्ये फक्त आपण बुकिंग अमाऊंट 3000 रुपये घेतो. बाकीचं पेमेंट तुम्ही पार्सल पोच झाल्यावर सुद्धा करू शकता. ऑल इंडिया आपण पोच देतो, ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी देतो. 3000 फक्त बुकिंग अमाऊंट आहे. याची 1 वर्षाची वॉरंटी आहे ऑल इलेक्ट्रॉनिक पार्टची. जेवढे पण इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांची 1 वर्षाची वॉरंटी आहे. कुठलाही पार्ट खराब झाला तो तुम्हाला अवेलेबल होऊन जातो. एक फॉगरचा पार्ट जो आहे तो आम्ही वॉरंटीवाला आधीच अवेलेबल करून दिलेला असतो, जेणेकरून कधीही तुम्हाला अडचण येत नाही. त्याच्यापुढे तुम्हाला फॉगर परचेस करावा लागेल. आणि ऑल इंडिया तुम्हाला पोच देखील मिळेल. आधी सांगितल्याप्रमाणे फक्त 3000 बुकिंग अमाऊंट आहे आणि बाकीचा पेमेंट पार्सल आल्यावर करू शकता. नॉर्मली 8 ते 15 दिवसाच्या मध्ये तुम्हाला हे पार्सल पोच मिळून जातं जिथे पण तुम्हाला पाहिजे असेल. ट्रेचं कनेक्शन मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ट्रेला सेपरेट कनेक्शन आहे आणि ते मेल फिमेल फक्त काढून तुम्ही करू शकता. दुसरा जे फॉगरचं कनेक्शन आहे, हे आपण इथे एक बोर्ड दिलेला आहे, व्हाईट कलरचा बोर्ड आहे. त्या बोर्डामध्ये जे आहे आपल्याला फॉगरची पिन लागणार आहे. तिथे एक स्विच पण आहे. हे स्विच आहे, हे स्विच तुमचं ऑन असो किंवा ऑफ असो याच्याशी काही एक संबंध नाहीये. तुमचं ऑन असेल किंवा ऑफ असेल त्याला काहीही फरक पडत नाहीये, कारण की ते सगळं काही कंट्रोलिंग वरतून होत आहे. त्याच्यानंतर तुमचं रोटेशन तुम्ही पाहू शकता. ऑटोमॅटिकली हे रोटेशन तुमचं होणार आहे. जसं तुमचं 2 तास झाले, 2 तासानंतर 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिकली ते रोटेशन होणार आहे. तर हे रफ अँड टफ आहे, अल्युमिनियम बॉडी. त्याचबरोबर अल्युमिनियम ट्रे असल्यामुळे तुम्हाला लाईफ टाइम ट्रे बदली करायची वेळ पडत नाही. आणि याच्याबरोबर काही एक्स्ट्रा मोटर सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो. जे आमचे ट्रे आहेत याला जे मोटर इथे लागलेली आहे तुम्ही पाहू शकता. इथे जी जवळून मी दाखवतो तुम्हाला की इथे जी मोटर लागलेली आहे, या मोटर देखील आम्ही काही अवेलेबल करून देतो तुम्हाला. जशी ही 500 अंड्यांची मशीन आहे, याला 6 ट्रे आहेत म्हणून 3 मोटर ॲज अ सेपर साईड आम्ही तुम्हाला त्या पण या मशीन बरोबर अवेलेबल करतो. एक फॉगर एक्स्ट्रा अवेलेबल करतो. ज्या गरजेच्या वस्तू आहेत जे तुमच्याकडे इमर्जन्सीला असल्या पाहिजे त्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये अवेलेबल होऊन जातात. आता याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा कंट्रोल पॅनल. तर याच्यात सगळ्या पद्धतीच्या सेटिंग होऊन येतात. मी तुम्हाला एकदा दाखवतो फक्त की इथे सेटिंग काय असतात आणि काय तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे जे खाली येलो कलर मध्ये जे आहे हे आपलं असतं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी जी सेट व्हॅल्यू आहे जी इथे सेट केलेली असते. तुम्हाला काही बटन दाबायची गरज नाहीये. तर इथे 37.7 हा इथे टेम्परेचर सेट केलेला आहे. पण आता मशीन मध्ये जो टेम्परेचर आहे तो 27.4 हे वरती आपल्याला दिसत आहे. हा 27.5 झाला. तर हे आपल्याला कुठेही बटन दाबायची गरज नाहीये. दुसरा इथे ह्युमिडिटी जी आहे ती पण आम्ही सेट करून पाठवतो. आता इथे ह्युमिडिटी जी आहे ती 80 सेट केलेली आहे. पण याच्यामध्ये जेव्हा सेटिंग होऊन येते ती 70 ची सेटिंग असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्युमिडिटी आता आपल्याला किती आहे तर 54 आहे. तर आपल्याला हे रिफ्लेक्ट करतं की आपल्याला पाहिजे किती आणि आता आहे किती. तर हे सगळं तुम्हाला इथे दिसणार आहे. काही इंडिकेटर पण आहेत इथे की बाबा कुठलं इंडिकेटर कशासाठी आहे हे पण तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की बाबा फॅन म्हणजे काय. तर फॅन तर एक्झॉस्ट फॅन. जेव्हा ओव्हर टेम्परेचर झालं तर ती लाईट चालू होते, आपला एक्झॉस्ट फॅन चालू होतो. हीटर 1 आणि हीटर 2 हे आपलं हीटिंग एलिमेंट आहे जे ऊब बनवायचं काम होतं. जेव्हा अप वरती लाईट येते तुम्ही पाहू शकता की अंडी रोटेशन होत आहे. जेव्हा अप वरती लाईट येते तेव्हा रोटेशनचं टायमिंग चालू झालेलं असतं. तर अशा पद्धतीने हे इंडिकेटर आहेत. वेट म्हणजे तुमचं ह्युमिडिटीचं फंक्शन जे तुम्ही पाहू शकता की इथे फॉगर जो आहे तो फॉगर चालू आहे. तर जेव्हा वेट ची लाईट लागलेली असेल तेव्हा तुमचा फॉगर चालू असेल. दुसरी गोष्ट इथे डाऊन मध्ये तुमची लाईट आली तरी तिथे काही फंक्शन तुमचं नाही होणार. दुसरी गोष्ट इथे जो अलार्म आहे शेवटचं जे इंडिकेटर आहे अलार्म,
तर हे अलार्म याच्यासाठी आहे की समजा तुमच्या मशीनमध्ये काहीही टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी हाय असेल किंवा लो असेल, अशा वेळेस ते इंडिकेटर चालू होईल, तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे अप किंवा डाऊन आहे. आता इथे बघा तुम्ही अपची लाईट जी चालू होती ती बंद झाली आणि तुम्ही पाहू शकता इथलं जे रोटेशन आहे ते देखील बंद झालेलं आहे. तर हे सगळं ऑटोमॅटिकली होतं, तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली मशीन आहे, कोणीही अगदी सरळपणे याला वापरू शकतो. सिंपल प्रोसेस आहे आणि तुम्हाला पाहिजे तिथे आपण पोच करत आहोत. तर ही मशीन जर तुम्हाला आवडली असेल तर याला बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता. फक्त 3000 रुपये बुकिंग अमाऊंट आहे, बाकीचा पेमेंट पार्सल पोच झाल्यानंतर तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग.